मंडळी, तात्या टोपे हे नाव सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्या नावामागची कहाणी फार कमी जणांना माहिती आहे आणि या व्यक्तीच्या जीवनाबद्दल खूप काही जाणून घेण्यासारखं देखील आहे. आज याच थोर व्यक्तीबद्दल अगदी थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच पुढल्या वेळेस जर कोणी आपल्याला तात्या टोपे हे नाव घेतलं की त्यांच्या संघर्षमय जीवनाबद्दलचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. मंडळी, चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मराठी योद्ध्याने खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा पाया कसा रचला. मंडळी, ही गोष्ट सुरू होते नाशिक जिल्ह्यातील येवल्यात. सन 1814 साली तात्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव होते रामचंद्र पांडुरंग टोपे आणि ते पुढे तात्या टोपे याच नावाने इतिहासात अजरामर देखील झाले होते. तात्या टोपे आपल्याला सर्वप्रथम भेटतात ते म्हणजे पेशवाईमध्ये. त्यांचे वडील ब्रह्मवर्तास नानासाहेब पेशव्यांकडे दानाध्यक्ष म्हणून काम करत देखील होते. काही काळ नानासाहेबांच्या दरबारात कारकुनी काम केल्यानंतर 1857 साली त्यांनी पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली होती आणि इथून सुरू झाला तात्यांमधील लढाऊ योद्ध्याचा प्रवास. सन 1857 साली नानासाहेब पेशवे लक्ष्मीबाई यांच्यासोबत इतर सैन्याला सोबती घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी देखील उभारली होती. त्यांनी ही आघाडी इंग्रजांवर जबरदस्तीने बरसली की त्यांनी अल्पावधीतच महत्त्वाची ठाणी इंग्रजांकडून काबीज देखील केली. या कामगिरीमध्ये तात्या टोपेंनी लढाऊ वृत्ती निर्णायक देखील ठरली होती. सन 1857च्या या उठावाचा इतका जबरदस्त परिणाम शेष भारतावर झाला की अनेक ठिकाणी बंडाचे लोण वाऱ्यासारखे पसरले. 1857 मधील दिल्ली, लखनौ, जमशेदपूर, कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपे हे होते. परंतु त्या आणि इतर आघाडीच्या या झंझावत फार टिकला नाही आणि 16 जुलै 1857ला जनरल हॅकवॉक विरुद्ध कानपूरच्या लढाईत त्यांचा पराभव तात्यांना पत्करावा लागला होता. निकराने लढून देखील हाती अपयश आल्यानं त्यांनी निराश झालेल्या तात्या आणि इतर योद्धे अयोध्येला आले होते आणि पुन्हा कानपूर हस्तगत करायचं या इराद्याने त्यांनी विठूरला मुक्काम देखील हलवला. पण तत्पूर्वी जनरल हॅकवॉक यांनी विठूरवर हल्ला केला आणि हल्ला अनपेक्षित होता आणि आपले योद्धे देखील आणि त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा एकदा तात्या आणि मंडळींनी पराभवाचा सामना करावा लागला. पण अजूनही तात्यांनी आशा गमावली नव्हती. शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी त्यांनी ग्वालियरला आले आणि कालावधी आणि कालपी येथे त्यांनी छावणी उभारली. 1857च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कानपूरवर चढाई करत तात्यांनी जनरल विंडॅमला पराभवाची पाणी चाखायला लावलं आणि कानपूर पुन्हा एकदा हस्तगत केलं. परंतु हा विजय देखील फार काळ टिकला नाही. याच पराभवाच्या काळामध्ये सर ह्यू रोजच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झाशी जिंकण्यासाठी कूच केली. दिवस होता 22 मार्च 1857चा. झाशीच्या राणीच्या मदतीला तात्या टोपे धावून गेले, परंतु इंग्रजांच्या प्रचंड सैन्यामुळे त्यांचा पराभव त्यांना निभाव लागला नव्हता. पुढे तात्या, लक्ष्मीबाई आणि रावसाहेब यांनी पुन्हा एकदा एकत्र ग्वाल्हेर ताब्यात घेतलं, पण ते देखील फार काळ टिकलं नाही आणि सर रूज झोज यांनी केलेल्या हल्ल्यात ग्वाल्हेर पुन्हा इंग्रजांच्या हस्तगत केलं. याच युद्धात लक्ष्मीबाई धारातीर्थ पडल्या. या युद्धानंतर तात्यांनी सरळ इंग्रजांना सामोरं न जाता गनिमी काव्याचे तंत्र अवलंबले होते. तात्यांच्या या नव्या खेळीमुळे इंग्रज खूप बेजार झाले होते. त्यांनी जवळपास वर्षभर तात्यांना पकडण्याचे निष्काळ प्रयत्न केला होता. पण या वर्षभरात 21 जून 1858 ते 9 ऑक्टोबर 1858 या काळामध्ये तात्यांनी जावरा, अलीपूर, राजगड, इसागड, चंदेरी या ठिकाणच्या लढाया जिंकत पराभवावरच मात केली होती. परंतु 10 ऑक्टोबर 1858च्या लढाईत जणू पुन्हा एकदा त्यांचे भाग्य फिरले आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पुन्हा एकदा तात्यांनी काही हाती लागलं नव्हतं. 13 जानेवारी 1859ला तात्या फिरोजशहाला जाऊन भेटले होते. तिथून फिरोजशहाच्या मदतीनं तात्या शिंद्यांना सरकार मानसिंग यांच्या आश्रयास गेले आणि येथेच जनरल मेडीने तात्यांना कैद केलं होतं. शत्रूंच्या हाती असूनही त्यांनी शेवटपर्यंत आपले ध्येय काही ढळू दिलं नव्हतं. मानसिंग याने तात्यांचा विश्वासघात केला का आणि तात्यांचा मृत्यू नेमका कसा झाला यावर पराग टोपे यांचे संशोधन म्हणजेच ऑपरेशन रेड लोटस हा ग्रंथ वाचण्यासारखा देखील आहे. 18 एप्रिल 1859 रोजी तात्यांना फाशी देण्यात आली. या घटनेचा देखील पराग टोपे यांनी इन्कार केला आहे आणि स्वातंत्र्य संग्रामातील हा दगदगता निखारा विझला. तात्यांनी इंग्रजांशी लढताना अनेक वेळा पराभव पाहिले, परंतु त्या पराभवातून इतरांप्रमाणे न खचता ते अधिक जोमाने उभे राहिले होते. अनेक टीकाकार म्हणतात किंवा हा व्हिडिओ पाहून काही जण म्हणतील की तात्यांच्या कारकिर्दीमध्ये पराभव जास्त होते, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेव्हा इंग्रजांची ताकद बक्कळ होती आणि आपले भूमिपुत्र तुटपुंजा फौजा घेऊन लढत होते.
त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादा सर्वसामान्य माणूस एवढ्या पराभवांनी खचला असता त्याने शत्रूसमोर हात टेकले असते, पण तात्यांनी मात्र क्षणासाठीही देखील माघार घेतली नव्हती आणि त्यांच्या या लढाऊ वृत्तीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे या थोर व्यक्तिमत्वाचा अपमान ठरेल. म्हणून हे आवर्जून पाहावे. एवढे पराभव पत्करून देखील इंग्रजांना पाणी पाजण्याचे ध्येय ढळू न देणारा एकच वीर होता, तो म्हणजे थोर योद्धा तात्या टोपे. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आपला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमचा किमती आणि बहुमूल्य वेळ आमच्या व्हिडिओ बघण्यासाठी दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद. लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा काउंटडाऊन संकेत.